नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तो वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच येत असतो। वर्षभरात हा जो योग आहे तो कधीच घडून येत नाही। फक्त आणि फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या एक दिवसानंतर आपली वैकुंठ चतुर्दशी, ज्याला हरिहर भेट सुद्धा म्हटलं जातं, ही तिथी येत असते। आता हरिहर भेट म्हणजे काय? हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले भगवान शिवशंकर, तर यांची गळाभेट या दिवशी घडून येत असते। हा एकदम अविस्मरणीय जो क्षण आहे, जो वर्षातून फक्त एकदाच घडून येत असतो। या दोघांची गळाभेट या दिवशी रात्री ठीक 12 वाजता घडून येत असते। त्यामुळे हा दिवस खूप खूप अविलक्षणीय, अविस्मरणीय आहे। तर सगळ्यांनी या दिवशी सेवा करायची आहे, ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। बघा, 4 नोव्हेंबर मंगळवार या दिवशी जी काही वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे, या दिवशी ठीक रात्री 12 वाजता आपल्याला एक अविस्मरणीय सेवा करायची आहे, जी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे। पण या सेवेचं फळ एवढं मोठं असणार आहे ना की सर्व पापे तुमची नष्ट होणार आहेत। घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचा एकाच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे। त्यामुळे नक्कीच ही संधी आपल्याला घालवायची नाही आहे। नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक 12 वाजता ही सेवा करायची, म्हणजे करायचीच आहे। ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपले भगवान श्री हरी विष्णू रात्री 12 वाजता 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये गेले होते। त्यावेळेस आपल्या सृष्टीचा कारभार हा भगवान शिवशंकरांकडे होता। त्यावेळेस म्हणजेच काय, आषाढी एकादशी दिवशी ठीक रात्री 12 वाजता भगवान श्री हरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे ते भगवान शिवशंकरांकडे सुपूर्त करत असतात। रात्री ठीक 12 वाजता आणि कार्तिकी एकादशी पर्यंत, जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असतात आणि कार्तिक एकादशीलाच ते योगनिद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा जो कारभार आहे तर तो स्वीकारतात। 4 नोव्हेंबरला रात्री ठीक 12 वाजता आपल्याला ही हरिहर भेट घडवून आणायची आहे। आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची गळाभेट आपण घडवून आणू शकतो, पण तरी सुद्धा आपल्या घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे। कारण की वर्षभरामध्ये ही गळाभेट कधीच घडून येत नाही। फक्त आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच ही भेट घडून येत असते। यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही 4 नोव्हेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी आलेली आहे। ज्यांना कुणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो 3 नोव्हेंबर 2025ला करावा, असं आपल्या दिनदर्शिकेमध्येच दिलेला आहे। हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करू शकतो। तर आपण 3 तारखेला उपवास धरला तर 4 तारखेला तुम्ही सकाळी सूर्योदय झाला की उपवास हा सोडू शकता। आता सेवा कशा करायच्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते। आता ही जी काही सेवा आहे रात्री ठीक 12 वाजता जी आपल्याला करायची आहे 4 नोव्हेंबरला, ती कोण करू शकतं? तर बघा, महिला, पुरुष मंडळी, लहान मुले, मुलं जे आहेत ज्यांना वाचता बोलता येतं, मुली सुद्धा, कुमारिका सुद्धा करू शकतात। विधवा स्त्रिया सुद्धा करू शकता आणि गर्भवती स्त्रिया सुद्धा करू शकतात। तसेच या सेवा फक्त आणि फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर करता येणार नाही। सुतक, विटाळ असेल घरातल्या कोणालाच ही सेवा करता येणार नाही। मात्र मोबाईलवरती लावून या सेवा तुम्ही श्रवण करू शकता। 4 नोव्हेंबरला सकाळीच आपल्याला तुळशीपत्र, फुले आणि बेलपत्र आणून घ्यायचे आहेत। आता तुळशीपत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही मागून घ्या। एक जरी तुळशीपत्र भेटलं तरी सुद्धा चालेल। तर विषम संख्येमध्ये भेटलं किंवा 11 झाले, 21, 51, 108 किंवा 1000 जरी भेटले तरी सुद्धा चालेल। 1000 भेटणं शक्य नाही, पण जरी 1 असेल तरी सुद्धा चालेल। तुळशीपत्र 11 असेल तरी सुद्धा चालेल। बेलपत्र सुद्धा तसेच तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत। त्या दिवशी बेलपत्र नीट बघून घ्या। चिरलेले, खराब झालेले, सडलेली पानं त्यामध्ये मात्र घेऊ नका। या दिवशी रात्री भगवान शिवशंकरांची 1008 नावे घेऊन आणि भगवान श्री हरी विष्णूंची सहस्र म्हणजे 1000 नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते। तर मंदिरामध्ये तसेच आपल्या घरी सुद्धा आपण ही पूजा करू शकतो। बघा, यंदा आपल्याला 4 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजता ही पूजा करायची आहे।
तर मध्यरात्री 12 वाजता आपण हरींची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतर पहाटे म्हणजे साधारणतः 5 वाजता 4:30 वाजता वगैरे आपण भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते। पण शक्य नसेल तर आपल्याला रात्री 12ला प्रथम विष्णूंची पूजा करावी आणि त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करावी। तसे पाहिलं तर ही जी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा जी आहे ना तर ती आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते आणि भगवान शिवशंकरांची पूजा ही पहाटेच करायची असते। म्हणजे ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमेची पहाट आहे। त्याच रात्री तर ही सेवा आपल्या हातून झाल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल, म्हणजेच काय स्वर्गाची प्राप्ती होईल असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर पूजा कशी करायची ही अगदी मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते। 4 नोव्हेंबरला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण काही दिवे प्रज्वलित करायचे आहेत। मग त्याच्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता। देव दिवाळीचा हा कालावधी असतो, त्याच्यामुळे आपण दिवाळीच्याच पंत्या घेऊ शकता। त्याचाच मान हा खरा असतो, म्हणजे मातीच्या पंत्यांचाच मान हा असतो। मग तुम्ही नवीन घेऊ शकता किंवा जुन्या घेतल्या तरी देखील चालतील। संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी लावलेल्या पंत्या साधारणतः रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत त्या प्रज्वलित राहिल्या पाहिजे। अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे। तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पंत्या आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये लावायची आहे, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील लावायचे आहेत, त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ देखील लावायचे आहे। एखादी खिडकीमध्ये लावा आणि एखादी आपल्या घराच्या छतावर किंवा जिथे खूप अंधारी जागा असेल किंवा तुमचं काही ऑफिस वगैरे जवळ काय असेल दुकान वगैरे तर तेथे तुम्ही लावली तरी देखील चालेल, किंवा गाईचा गोठा वगैरे असेल तेथे सुद्धा तुम्ही लावू शकता। तर अशा पद्धतीने या ठिकाणी पंत्या लावून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा मांडणी ही करून घ्यायची आहे। बघा, पूजा मांडणीसाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर आपण एक कापड अंथरून घ्यायचं आहे। कापड हे शक्यतो पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरावे। गणपती बाप्पांना प्रथम स्नान घालून त्यांची मांडणी करून ठेवायची। त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरामधल्या बाळकृष्णांची मूर्ती, विष्णूंची किंवा रामदेवतेची, विठ्ठलांची यापैकी जी मूर्ती असेल ती पूजेसाठी घ्यावी आणि शिवलिंग जे आहे तर तेही आपण त्यांना देखील स्नान घालून ठेवलं तरी देखील चालेल आणि आपण यांना अगोदर स्नान घालून त्यांची पूजा करून ठेवली तरी चालेल। आणि बघा, पूजा करताना आपल्याला पंचामृताने पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि रात्री बरोबर 12 वाजता आपल्याला त्यांना गंध, अक्षता, फुले, धूप, अगरबत्ती लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। आपणास माहिती असेल की भगवान शंकरांना वर्षभर आपण तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही आणि भगवान विष्णूंना बेलपत्र आपण कधीच अर्पण करत नाही। पण ही वैकुंठ चतुर्दशी किंवा हरिहर भेट जी आहे ही एकच असा दिवस आहे किंवा असा एकच योग आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं रात्री ठीक 12 वाजता आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र हे अर्पण केलं जातं। तसेच भगवान श्री विष्णू जे आहे त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे। आता बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करताना आपल्याला भगवान शंकरांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये 108 म्हणजे अष्टोत्तर नामावली दिलेली आहे। तर ती 108 नावं म्हणून तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे। तर तुम्हाला ती 108 अष्टोत्तर नामावली जर भेटत नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही सरळ सरळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्ही 108 वेळेस जरी पठण करून येथे बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे। बघा, मी उद्या भगवान शंकरांची अष्टोत्तर नामावली व विष्णूंची सहस्र नामावली व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतर भगवान शंकरांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। तर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये जर विष्णू सहस्र नामावली जर तुम्हाला पठण करता आली त्या दिवशी 1000 नावं तर अतिशय उत्तम। जर तुम्हाला नाही पठण करता आलं किंवा तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही सरळ सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणून 108 वेळेस म्हणायचा आहे आणि तुळशीपत्र तुम्हाला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहेत। समजा तुम्हाला जर एवढी पानं मिळणं शक्य नसेल तर तुम्ही 5 पानं घेतली, 7 पानं घेतली किंवा 1 जरी घेतलं ना तर फक्त भगवान श्रीहरी विष्णूंच्या म्हणजे आपल्या देवघरातल्या बाळकृष्णांच्या ताम्हनात घेतलेल्या मूर्तीला
किंवा चौरंगावर ठेवलेल्या मूर्तीला आपण ते पान स्पर्श करायचं, पुन्हा मागे घ्यायचं आणि अशा पद्धतीने 1000 किंवा 1008 या संख्येमध्ये म्हणजे 1000 किंवा 1008 या वेळा आपण ते पान अर्पण केलं असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे केवळ 5 पाने असेल, तेच पान परत उचलून तेच परत वाहिलं तरी पण चालेल। एकच पान आहे, एक पान स्पर्श करा पिंडीला, परत मागे घ्या, परत दुसरं पान घ्या, परत स्पर्श करा पिंडीला, परत मागे घ्या, तिसरं पान घ्या, पिंडीला स्पर्श करा, परत मागे घ्या, असं तुम्ही करू शकता। बघा, महादेवांच्या पिंडीवर 1001 तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही 1000 या संख्येमध्ये ती बेलपत्र किंवा तुळशीपत्र अर्पण करू शकता। तर अशा पद्धतीने ही पूजा असते। नैवेद्यामध्ये तुम्ही एखाद्या पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळ किंवा एखादं फळ त्यांना अर्पण केलं तरीही चालेल। तर तुम्हाला आता ही हरिहर भेट अशा पद्धतीने घडवून आणायची आहे। सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते, आता तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा सेवा करू शकता। भगवान श्री विष्णूंच्या म्हणजेच काय, विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनाम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता। तर नक्कीच तुम्हाला ही अशी हरिहर भेट घडवून आणायची आहे। तर बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही सेवा आतापर्यंत केली नसेल, यावर्षी तुम्ही करून बघा। इतका आनंद मिळेल मनाला, इतकं सुख मिळेल ना की यासारखं दुसरं सुख आपल्याला कधीच मिळणार नाही। त्यामुळे प्रभावी सेवा प्रभावी दिवशी केली तर आपल्या आयुष्यातले संकट जे आहेत तर ते दूर होत असतात। तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।